जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील. मित्रांनो बघा, आजची व्हिडिओ बनवण्याचा असं कारण आहे का, आता पोलीस भरतीचे ग्राउंड आहेत ते एकदम अवघ्या काही दिवसांवर आलेले आहेत. तर आपण व्हिडिओमध्ये काय चर्चा करणार आहे का, तुमचे जर ग्राउंड 3 ते 4 दिवसांवर आले आहेत, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत, तुम्ही कोणती गोष्ट खाल्ली पाहिजे किंवा कोणती गोष्ट नाही खाल्ली पाहिजे, या सर्व गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. भरती आता ग्राउंड जवळ आले आहेत बरोबर, मग तुम्ही अजून त्यात सुधारणा काय केल्या पाहिजे या गोष्टीचा पूर्णपणे आपण चर्चा करणार आहे. बघा, जी मी आता व्हिडिओमध्ये पूर्णपणे चर्चा करणार आहे ती एक पूर्ण अनुभवातून मी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत. त्याच्यानंतर माझे काही टीचर मित्र असतील त्यांच्याशी पूर्णपणे चर्चा करून ही व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी 100% फायदा आहे. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असतील तर तुमच्यासाठी व्हिडिओ खूपच म्हणजे खूप महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या भरतीला काही मुलांनी ग्राउंड दिलं असेल, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील, तर या भरतीमध्ये त्यांनी काय चुका सुधारल्या पाहिजेत ही आपण पूर्णपणे या व्हिडिओमधनं आपण माहिती बघणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जास्त नाही, 7 ते 8 मिनिटाची व्हिडिओ होईल, तुमच्यासाठी खूप फायद्याचे. तुमच्या या व्हिडिओतनं तुम्हाला भरतीसाठी ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होईल. चला तर आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मी तुम्हाला काही गोष्टी नोटीस केलेल्या आहेत. पूर्णपणे माझा जो अनुभव होता भरती प्रक्रियेचा, जो मी माझा 2 ते 3 भरतींचा जो अनुभव होता, तो पूर्णपणे अनुभव मी शेअर करत आहे. आपला उद्दिष्ट एकच आहे का, जो आज भरती करतोय त्या मुलांना याचा फायदा झाला पाहिजे. तर मी जे मुद्दे नोटेट केलेले आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही फक्त त्या मुद्द्यांकडे लक्ष ठेवा. व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 5 ते 7 मिनिटाची व्हिडिओ होणार आहे. ओके, बघा आता मी तुम्हाला सांगतोय. महत्वाचा म्हणजेच आता तुमचे ग्राउंड जवळ आलेले आहेत. महत्वाचा पॉइंट, तुमचा जो माइंड आहे तो पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह ठेवू नका. जर तुमचा निगेटिव्ह माइंड असेल तर तुमचा येणाऱ्या जो तुमचा ग्राउंड आहे त्याच्यावर इफेक्ट पडू शकतो. म्हणून तुमचा ग्राउंड, तुमचा माइंड असेल तो पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे. हे तुमचा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरा मुद्दा, ग्राउंड जवळ आल्यानंतर तुमचा ग्राउंड समजा 3 ते 4 दिवसांवर आलाय, तर मग तुम्ही हार्ड वर्कआउट जो असतो तो करण्याचा टाळा. उदाहरणार्थ हिल वर्कआउट वगैरे असेल, असं कोणतेही तुमचा जो हार्ड वर्कआउट असेल तो करू नका. नॉर्मल वर्कआउट करा. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, खाणं जे पण काही खाणं असेल ना, ते बाहेरचं खाऊ नका. जे आपलं घरचं असेल एकदम नॉर्मल जेवण करा. बाहेरचं कोणताही फास्ट फूड खाऊ नका. उदाहरणार्थ चायनीज असेल, बर्गर असेल, पिझ्झा असेल, जे पण काही असेल ते खाऊ नका. तुमचं घरचं असेल ते पौष्टिक आहार घ्या, जेणेकरून तुम्हाला भरतीच्या वेळेस कोणता प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आता ग्राउंडला काही ठिकाणी कागदपत्रे पडताळणी होते, तर काही ठिकाणी फक्त हॉल तिकीट घेतलं जातं आणि आधार कार्ड घेतलं जातं. मग पहिले तुमचं आता एकदा तुमची जी डॉक्युमेंटची फाईल असेल ती पूर्णपणे तपासा. तुमचे कागदपत्रे व्यवस्थित आहेत का, झेरॉक्स मारून ठेवले आहेत का. त्याच्यानंतर जर तुमचा हॉल तिकीट आला तर त्याचे पूर्णपणे दोन दोन झेरॉक्स मारून ठेवा. ओके, कागदपत्रे तुमचे पूर्णपणे चेक करा. तुमची एक फाईल ठेवा. ओके, ओरिजिनल साईडला ठेवा आणि झेरॉक्ससाठी एक फाईल वेगळी ठेवा. तुमची कागदपत्रांकडे खूप खूप लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे. कोणताही कागदपत्र तुमच्याकडनं गहाळ झाला नाही पाहिजे. पुढचा मुद्दा बघा, जिथे तुमचा ग्राउंड असेल, समजा उदाहरणार्थ तुम्ही विदर्भामध्ये राहता, जर तुमचा ग्राउंड मुंबईमध्ये, तर मग तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. तर बघा, समजा तुमचा उद्या ग्राउंड आहे तर तुम्ही 1 दिवस अगोदर तिथे पोहोचले पाहिजे. ओके, हे महत्वाची बाब आहे. कसं आहे, वातावरण पण थोडंसं सूट झालं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही मुंबईमध्ये आले, तुमचा मुंबईमध्ये ग्राउंड असेल किंवा एक जत्रा कुठेही पकडा, पुण्यामध्ये असू द्या किंवा कुठेही असू द्या, फक्त तुमचं वातावरण चेंज झालं असेल तर तुम्ही 1 दिवस अगोदर तिथे येऊन राहा. ओके, तिथे आल्यानंतर कुठे फुटपाथवर झोपू नका, कोणत्याही स्टेशनवर झोपू नका. थोडेसे पैसे गेले तरी चालतील. 2 ते 3-4 मित्र मिळून एक रूम करा. ओके, रूम केलं तर पूर्णपणे रात्रभर तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल आणि सकाळी तुम्ही ग्राउंड व्यवस्थितपणे देऊ शकता. जर तुम्ही बाहेर झोपले तर तुमच्याकडे तुमच्या मच्छर वगैरे चावून किंवा अजून काही काही होऊन तुम्हाला थोडाफार आजार होऊ शकतो किंवा तुमची मेंटॅलिटी थोडीशी डाऊन होऊ शकते. म्हणून एक रूम करा, त्या रूम मध्ये राहा, असं बाहेर फुटपाथवर झोपू नका. ओके, पुढचा मुद्दा बघा, जर तुम्ही त्याच्यानंतर महत्वाचा म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरून येणार आहेत, तेव्हा तुमचं घरचं जेवण काय असेल नॉर्मल ते घेऊन या. बाहेरचं काही चायनीज दिसलं, बिर्याणी दिसली, ते खात बसू नका. कारण की त्याचा परिणाम तुमच्या ग्राउंडवर होऊ शकतो. म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या घरून निघणार आहेत, तुमच्या घरातील काही आईने तुमच्या बनवून दिलेले जे पदार्थ असतील तेच खावा. बाहेरचं चायनीज, वडापाव वगैरे असेल ते खाऊ नका.
त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा, तुमचा ग्राउंड जवळ आल्यावर कोणत्याही गोष्टीची कोणत्याही गोष्टीची नवीन गोष्टीची सवय लावू नका. म्हणजेच मला काय बोलायचं आहे, समजा तुम्ही एखाद्या समजा काही विद्यार्थी प्री वर्कआउट वगैरे असे काहीतरी घेत असतात. जर तुम्हाला त्या गोष्टीची सवयच नाहीये तर ग्राउंड जवळ आल्यानंतर घेऊ नका. जर तुम्ही अगोदरपासून घेत असाल तर मग ते आता तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला सवयच नाही, तुम्ही आयत्या वेळेस ग्राउंड माझं जवळ आलाय, माझा ग्राउंडचा स्कोर वाढण्यासाठी मी कोणते प्री वर्कआउट किंवा क्रिएटिन वगैरे असं काही घेईन, तर असं काही करू नका. जर तुमची सवय असेल तर ते तुम्ही बिंदासपणे घ्या, सवय नसेल तर घेऊ नका. कारण की जर तुम्हाला सवय नाही आणि तुम्ही डायरेक्टली घेतलं तर तुमच्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणून जे तुमचं नॅचरल आहे तेच राहू द्या, तुमची जी सवय आहे तेच राहू द्या. ओके. त्याच्यानंतर बघा शूज, तुमचं ग्राउंड ज्या ज्या तुम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करत असताना ज्या शूजवर तुम्ही प्रॅक्टिस केले त्या शूजवरच तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे. आयत्या वेळेवर नवीन शूज घेऊ नका. कारण की कसं आहे, नवीन शूज घेतले तर कधी कधी ते आपल्या पायाला लागत असतात. म्हणून जे तुम्ही प्रॅक्टिस करत असताना जे तुम्ही शूज वापरत होते त्या शूजचाच वापर करा, म्हणजेच तुम्हाला कोणती अडचण येणार नाहीये. ओके. त्याच्यानंतर बघा महत्वाचा मी पहिलाच मुद्दा सांगितला होता, पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहा, खुश राहा, आनंदित राहा. कोणताही विचार करू नका. कसं आहे, कधी कधी जास्त विचार केलं तर त्याचा आपल्या ग्राउंडवर इफेक्ट पडू शकतो. तिथे ग्राउंडला गेल्यानंतर पूर्णपणे गोष्टीचा वातावरण बघायचं, कसं वातावरण आहे, तिथे कोणत्याही अधिकाऱ्याशी, पोलीस अधिकाऱ्याशी किंवा पोलीस अंमलदाराशी वाद घालायचे नाहीयेत. काही असतील त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपली एनर्जी आपल्याला टिकवून ठेवायची आहे. समजलं, हे महत्वाचं पॉईंट होतं, हे तुम्हाला मी सांगत आहे. तुम्हाला पॉझिटिव्हच राहायचंय, समोर कोणीही असू द्या, काही असू द्या. तुम्हाला ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला एकच विचार करायचा आहे, एकच विचार करायचा आहे का मला माझा 100% द्यायचा आहे. माझा जो स्कोर आहे तो मला 45 किंवा 47 किंवा जो पण असेल तो मी कसा काय मारेन, हेच फक्त तुमच्या माइंडमध्ये चाललं पाहिजे. तर बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. भरतीला गेल्यानंतर भरपूर असे विद्यार्थी भेटत असतात तर ते निगेटिव्ह बोलत असतात, ग्राउंड कसं होईल, काय होईल, त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या माइंडमध्ये तुम्ही ठरवलंय, तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे का मी माझं ग्राउंड, माझं 45 किंवा एवढं ग्राउंड पडेल, मी एवढं ग्राउंड घेईनच, एवढं तुमच्या माइंडमध्ये ठेवा. निगेटिव्ह बोलणाऱ्यापासून 4 हात लांब राहा. ओके. एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या इव्हेंट आहे त्या इव्हेंटकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. सर्वांच्या अगोदर ग्राउंडच्या एक दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर नारळ पाणी, संत्री ज्यूस असे काही जे पदार्थ जे द्रव्य पदार्थ असतील ते तुम्ही खाऊ शकता. त्याच्यात तुम्हाला कोणताही तोटा होणार नाहीये. ओके. ज्या दिवशी ग्राउंड असेल त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकरच लाईनीमध्ये लागा, जेणेकरून जास्त ऊन पण नाही आलं पाहिजे. आपलं सकाळी 8, 9, 10 या मोसममध्ये ग्राउंड झालं तर चांगला स्कोर येतो. जास्त उशिरा ग्राउंडवर जाऊ नका. सकाळी लवकर पहाटे जा, ग्राउंडवर व्यवस्थितपणे लाईनीला लागा. तुमचं काय कागदपत्र, डॉक्युमेंट्स पडताळणी असेल ती करून पुढे जा. ग्राउंडवर आपण जेव्हा ग्राउंडवर पोहोचतो तिथे भरपूर विद्यार्थी बघून आपली मानसिकता थोडीशी बिघडून जाते. काहीही विचार करू नका. आपण जे ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना जे केलंय तेच आपल्याला इथे करायचंय. म्हणून कोणताही विचार करू नका, घाबरू नका, आनंदित राहा. फक्त तिथे ग्राउंडवर गेलं एकदम शांत राहा, तिथलं वातावरण बघा. आपल्या मनामध्ये एकच खळबळ उडाली पाहिजे, यावर्षी मला माझा 100% द्यायचा आहे. मला माझा जो ग्राउंडचा स्कोर आहे, जो मी ठरवलाय तो मी यावर्षी करेन म्हणजे करेनच. काही होऊ द्या, ते ऊन येऊ द्या, पाऊस येऊ द्या, वारा येऊ द्या, काही होऊ द्या, पण मला जो माझा स्कोर घ्यायचा आहे तो मला तेवढा घ्यायचाच आहे. हेच महत्वाच्या नोट्स आहेत ज्या मी वेळ काढून तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत. कसं आहे मित्रांनो, या पूर्णपणे माझ्या अनुभवातून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. आपल्या ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा झाला पाहिजे आणि खास करून नवीन विद्यार्थी असतात त्यांना या गोष्टीची माहिती नसते, म्हणून मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवत आहे. अजून अशाच काही भरतीच्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. कसं आहे, मी आहे आता ट्रेनिंग सेंटरमध्ये, मला जास्त वेळ भेटत नाही. आता मी रात्री व्हिडिओ बनवत आहे. ट्रेनिंगचे आता आमचे शेवटचे 1-1.5 महिना राहिलेला आहे. त्याच्यामुळे जो टाइम भेटेल त्या टाइममध्ये मी व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि ही व्हिडिओ आहे ना, ही तुमच्या पूर्ण मित्रांना शेअर करा. त्यांना या व्हिडिओचा 100% फायदा होईल. आणि तुमच्याकडनं पण ज्या काही भरतीच्या वेळेस चुका होतात त्या चुका टाळा. बरोबर. आता तुम्हाला सर्वांना येणाऱ्या ग्राउंडसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. पॉझिटिव्ह राहा. येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. ग्राउंडला तुमचा चांगला चांगला स्कोर गेला पाहिजे. आणि बघा, पोलीस भरतीच्या आपण दृष्टिकोनाने एक व्हॉट्सअपवर आपण चॅनल बनवलेला आहे. त्याच्यावर आपण पूर्णपणे
अभ्यासाविषयी असो, ग्राउंड असू द्या, जी पण पोलीस भरतीची अपडेट असते त्या अपडेट आपण त्या चॅनलवर टाकत असतो. तुम्हाला जर त्या WhatsApp चॅनलवर जॉइन व्हायचं असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चॅनलला जॉइन व्हा. तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट भेटत जाईल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.